आज महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने जगातली सर्वात मोठी मार्केट कमिटी स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। जगामध्ये सर्वात मोठी मार्केट कमिटी पॅरिसला आहे, जवळपास 250 हेक्टरवर आहे। परंतु महाराष्ट्र सरकारने हे निर्णय घेतलेला आहे की साधारणतः 550 हेक्टरवर जगातील सर्वात मोठी इंटरनॅशनल मार्केट स्थापन करण्याचं। याच्यामध्ये विदर्भचा जो संत्रा असेल, आमचा मराठवाड्यामधले डाळिंब असतील, आमचा द्राक्ष नाशिकचा असेल किंवा कोकणातला आंबा असेल, महाराष्ट्रातला सर्व माल हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठमध्ये जाऊ शकेल। इतकंच नाही तर काश्मीरपासून यूपीपासून तर सगळ्या राज्यांना हे जे समुद्राच्या वाहनाची व्यवस्था ही सुद्धा आपल्या इंटरनॅशनल मार्केटमध्ये असेल। 40-50 किलोमीटरवर वाधवणचा पोर्ट आहे, रेल पोर्ट आहे, एअरपोर्ट आहे, मुंबई दिल्लीचा हायवे आहे, समृद्धी मार्ग आहे। या सगळ्यांची जोडलेला असलेला हायवे असलेली ही मार्केट कमिटी आहे। याच्यावर -डिग्री पासून कोल्ड स्टोरेजची व्यवस्थापासून तर वेअरहाऊसिंगची व्यवस्था इथे असेल, अत्यंत डिजिटल व्यवस्था असेल, ऑटोमॅटिक इथे रोबोटिक्सच्या माध्यमातून काम होईल आणि जवळपास 12 ते 15 हजार लोकांना या माध्यमातून रोजगारचं साधन उपलब्ध होईल। शेतकरी माल पिकवतो जरूर, पण विकणं अत्यंत अवघड काम आहे आणि त्या विकण्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था ही महाराष्ट्राच्या माध्यमातून होणार। पुढच्या 3 ते 5 वर्षामध्ये जगातलं सर्वात मोठं मार्केट कमिटी ही भारतात राहील आणि महाराष्ट्रामध्ये वाढवण मुंबईजवळ राहील आणि ह्या माध्यमातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा आणि त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणेमध्ये फार मोठं काम या मार्केटच्या माध्यमातून होणार आहे।